पहाटे 3 वाजता सर्वजण जमले। स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगडसाठी प्रवास सुरू झाला। जाताना आपल्या कामथडीच्या साधना केंद्रावर आम्ही थोडा वेळ थांबलो। तेथूनच पुढे आपल्या संवेसाची गुरुकुलमच्या शिबिरार्थींसह व गुरुबंधूंसह प्रवास सुरू झाला। खिंड लढुनी स्वराज्य साकारले, सह्याद्रीचं वैभव महाराष्ट्राला भलं, सोन्याचं दिस हे मुलखाला दाभलं। गडावरती पोहोचल्यावर आम्ही 2 गटात विभक्त झालो। पहिला गट तोरण्याला जाण्यासाठी निघाला। दुसरा गट विजयदादांच्या नेतृत्वाखाली गुरुकुलांच्या मुलांना घेऊन राजगडाचा बालेकिल्ला पाहण्यासाठी निघाला। आम्ही सर्वजण त्यांच्या सोबतच होतो। बालेकिल्ला चढण्यासाठी जेवढा अवघड, उतरण्यासाठी त्याहूनही जास्तीचा अवघड। बालेकिल्ला म्हणजे जणू गरुडाचे मस्तकच, अभेद्य आणि अजिंक्य। राजगड म्हणजे महाराजांच्या सुरुवातीच्या 25 वर्षाच्या चढत्या वाढत्या स्वराज्याचा साक्षीदारच, उंच भरारी घेणाऱ्या गरुडाचाच प्रतिनिधी।